थेट आपण शिवतीर्थाच्या इकडची दृश्य बघतोय। राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत। रश्मी ठाकरे पण आहेत, रश्मी ठाकरे पण आहेत। आपण बघतोय ठाकरे कुटुंबीय आज एकत्र येत आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे नुकतेच आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। प्रणाली, आपण बघतोय आता पुन्हा एकदा दोन्ही बंधूंची भेट होते गणपतीच्या निमित्ताने। अगदी खरं आहे आणि ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघितली जात होती तो क्षण आलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाच्या बाप्पांचं जे आगमन होतं त्याच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे त्यांचे बंधू जे खरं तर तब्बल 22 वर्ष झालेले आहेत राज ठाकरे यांच्या घरी येऊन आणि आज ते येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सहकुटुंब ते आलेले आहेत। आदित्य ठाकरे दिसत आहेत, त्याचबरोबर रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत। रश्मी ठाकरे येतील किंवा नाही अशी एक चर्चा होती, परंतु त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। कौटुंबिक भेट आहे ही अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा, कारण आपण जर बघितलं तरी तब्बल 22 वर्षांपूर्वी राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या घरी उद्धव ठाकरे आलेले होते आणि त्यावेळेला खरं तर दुःखद प्रसंग होता। राज ठाकरे यांच्या वडिलांचं निधन 2003 मध्ये झालेलं होतं आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आलेले होते। त्यानंतर जे नवीन घर तयार झालेलं आहे शिवतीर्थ ज्याचं नाव आहे त्या शिवतीर्थ या निवासस्थानी मात्र आजपर्यंत उद्धव ठाकरे आलेले नव्हते। आज आपण पाहतोय की पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे, कारण 22 वर्षांनंतर ही भेट होणार आहे। म्हणजे भेटी गाठी जरी होत असल्या तरी कौटुंबिक भेट, प्रत्यक्ष घरी जाऊन घेतलेली भेट जी आहे ती ही तब्बल 22 वर्षांनंतरचा हा प्रसंग आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांचे सगळे निकटवर्तीय जे कुटुंबीय आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या बहीण, त्याचबरोबर इतर जवळचे मित्रपरिवार आहेत, त्याचबरोबर चंदू मामा जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। स्वतः मधुवंती ठाकरे जे आहेत त्या सुद्धा आजच्या या दिवसासाठी खूप उत्सुक असल्याचं आम्हाला कळलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इतक्या वर्षांनंतर हे संपूर्ण कुटुंब एकत्रित येत आहे। जसं मी म्हणाले की राज ठाकरे यांचे हे निवासस्थान तयार होऊन आणि एक 5 ते 6 वर्ष झालेली आणि या 6 वर्षाच्या कारकिर्दीत जे आहे ते आतापर्यंत आपण बघितलं की कधीही उद्धव ठाकरे हे या नवीन निवासस्थानी आलेले नव्हते। आज की हा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी प्रसारमाध्यमांची सुद्धा तेवढीच गर्दी आहे आणि त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक या परिसरामध्ये झालेलं आहे। परंतु आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर आजचा एक मोठा महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आपल्याला म्हणावा लागेल, कारण उद्धव ठाकरे सहकुटुंब म्हणजे आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ इथं आलेले आहेत। राज ठाकरे यांचे नातू कियान याचा जन्म झाल्यानंतर राज ठाकरे त्यांच्याकडे 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन करतात आणि या निमित्तानं आज उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 22 वर्ष झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही की 22 वर्ष लागली हा दिवस उजाडायला, जेव्हा उद्धव ठाकरे हे स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। एकूणच जर बघितलं तर राजकीय दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या मराठी माणसासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल, ज्यांना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं असं वाटत होतं। अनेक वर्ष सातत्यानं वाट बघितली जात होती या दिवसाची आणि आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। निश्चित, त्यामुळे प्रणाली खरं तर आपण जर बघायला गेलं ना तर मागच्या काळामध्ये ज्या गाठीभेटी झाल्या त्यानंतर प्रचंड चर्चा झाली। आत्ताची भेट जरी ही कौटुंबिक असली तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण आगामी काळात महापालिका निवडणुका वगैरे येत आहेत। त्यामुळे या महापालिका निवडणुकीच्या काळात सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा। मात्र आज निमित्त ठरलं ते लाडक्या बाप्पाचं आगमन आणि पहिल्यांदाच जसं तुम्ही म्हणालात की 22 वर्षांनंतर, तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आजची भेट खरं तर महत्त्वाची आपण बघितलं होतं मराठीच्या कारणासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे स्वतः
उद्धव ठाकरेंच्या घरी गेले होते, मातोश्रीवर गेले होते आणि आजचा हा दिवस गणपतीचं आगमन सोहळा पार पडला. आपण मगाशीच दृश्य बघितली, राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले. आपण बघतोय जसं दृश्य समोर येतं त्यामध्ये बघतो ठाकरे कुटुंबीय सगळे एकत्र बघायला मिळतात. मात्र आत्ताची भेट होते त्यामध्ये राज ठाकरे यांचा परिवार आहे आणि दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यामुळे अतिशय कौटुंबिक असा हा सोहळा आज पार पडतोय. गणपतीचं